तर राम राम मित्रमंडळींनो, स्वागत आहे तुमचं खेड्यातील जीवन या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रमंडळींनो, आज आहे दसरा। हनुमानाला आज माळ नाही, काही नाही, नुसती पूजा केली आणि आता चाललो मी आपल्या गावात। तर मित्रांनो, आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे, एक मजेदार गोष्ट सांगणार आहे। त्या अगोदर आपल्या इकडला सगळा शिवार पहा, वातावरण पहा, कारण खेड्यातलं जीवन म्हणलं की सगळं वातावरण खेड्यातलंच असणार। तर मित्रांनो, आज मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे की त्यातून तुमचं मनोरंजन पण होईल आणि काही शिकायला पण मिळेल। तर एका ठिकाणी असं जंगल होतं, जसं हे इथं आहे तसं, आणि तिथं एक अजगर राहत होतं। अचानक पाऊस जास्त झाला, यावर्षी सारखाच असं समजा, आणि एक बाल वरून डोंगराची गणगळत आली, जशी ही बाल आली। जशी ही बाल आली तशीच एक बाल आली आणि अजगराच्या अंगावर पडली, आणि तिथून एक हरण चाललं होतं। ती अजगर काय म्हणलं, हरण दादा, माझी एवढी अंगावरली बाल काढ ना। तो म्हणला, तू अजगर आहेस, तुझ्या अंगावरली बाल काढली तर तू मला गिळून घेशील। नाही बाबा काढीत मी, माझा मी चाललो। अजगर म्हणाला, अरे तू माझ्या अंगावरली बाल काढायला लागलास, मी तुला कसा गिळील। मग हरणानं ती बाल हळूच काढली त्याच्या अंगावरली, अजगर मोकळा केला आणि अजगराची नियत बदलली। तो म्हणला, मी ह्या बालीखाली बऱ्याच दिवसापासून बसलोय, मला भूक लागली, आता खाल्ल्याशिवाय तुला मार्ग नाही। तो म्हणला, हा काय तुझा न्याय, मी तुझ्या अंगावरली बाल काढली आणि तू मला खायचं म्हणतोस, हे मला मान्य नाही। तो म्हणला, नाही, माझी भूक काय मला आवरण नाही, मला खाल्ल्याशिवाय तुला मार्ग नाही। तो म्हणला, हे न्याय करायला कुणाकडे तरी जाऊ, आणि जर कुणी म्हणलं की हे बरोबर आहे तर खा बाबा तू। ते गेले क्या डोंगराला एक म्हातारा बैल चरत होता, त्या बैलाकडे गेले आणि बैलाला विचारलं हरणानं, बैल दादा, ह्या अजगराच्या अंगावरली बाल मी काढली, अजगर मोकळा केला, आणि आता हा अजगर म्हणतोय की मला तुला खायचंय, हा न्याय बरोबर आहे का। बैल म्हातारा होता, डोंगराला चरत होता। तो बैल म्हणाला, आता कुठं न्याय राहिलाय, ज्या टायमाला मी चांगला आऊत ओढायचो, चांगला नांगर ओढायचो, त्या टायमाला 3 टायमाला मला खायला भरपूर कापू कापू आणून बांधाचं टाकीत, पेंड खायला भरपूर असायची, खुराक हे सगळं काही भरपूर होतं। आता मी म्हातारा झालोय, आता मला डोंगराला हाकून देतात, आता कुठं न्याय राहिलाय। मग अजगर म्हणला, खाऊ दे आता मला। तो म्हणला, नाही। आणि मग तिथून ते दुसरीकडं एका लांडग्याकडे गेले। लांडग्याला विचारलं हरणानं, लांडगे दादा, मी ह्याच्या अंगावरली बाल काढली आणि हा आता मला खायचं म्हणतोय, आता हे न्याय बरोबर आहे का। तो लांडगा पण म्हाताराच होता, न्याय मागण्यासाठी, न्याय करण्यासाठी म्हाताऱ्या माणसाकडे जातात, तसंच हे पण त्या म्हाताऱ्या लांडग्याकडे गेले। तर लांडगा म्हणला, मी जेव्हा ताईट होतो तेव्हा माझ्या पिलांना मी शिकार करायचो, मी कमी खायचो, पण माझ्या पिलांना द्यायचो, त्यांचे पोट भरून आता मोठे केले, आणि आता ते मोठे झालेत, मला काय आणून देत नाहीत, त्यांचं तेच खातेत आणि त्यांच्या मुलांचं तेच पाहतेत, बापाकडे कोण लक्ष देतंय, आता कुठं न्याय राहिलाय। अजगर म्हणला, आता खाऊ दे। तो म्हणला, नाही, अजून दुसऱ्या कुणाकडे तरी जायचंयच मला। या तिघाचा तिथं हमला। बैल म्हणायचा, आता कुठं न्याय राहिलाय। लांडगा म्हणायचा, आता कुठं न्याय राहिलाय। तिथून जवळून एक कोल्हा चालला होता,
कोल्हा मात्र हुशार आणि चाबरा असतो. तर कोल्ह्यानं विचारलं, काय तुमचा प्रकार, काय तुमची भानगड? तेवढ्यात हरीण म्हणलं की मी ह्या अजगराच्या अंगावरली बाल काढली आणि हा आता मला खायचं म्हणतोय. तो म्हणला, काय बाल काढली म्हणतोस आणि काय करतोस, तुला कशी बाल निघेल रे अंगावरली? तो म्हणला, नाही काढली, विचारा ह्याला. अजगर बी म्हणतो, हो काढली, पण आता न्याय राहिला नाही म्हणून मी ह्याला खायला लागलोय. कोल्हा म्हणला, मला हे खरं वाटत नाही, जिथं हे घडलं तिथं चला. मग ह्या तिघा चौघायचं सांगड झाली आणि जिथं हा अजगर बालीखाली फसला होता तिथे हे गेले. आणि कोलदादा म्हणला, तू कसा बसला होता तिथं सांग. मग अजगर त्या बालीखाली बसला. मग हरणाला म्हणला, तुला बाल काढता येते का? म्हणला, हो. ढकल बरं ह्याच्या अंगावर म्हणला. हरणानं ढकलली आणि ह्या काही असा बसला होता. कोल्ह्यानं विचारलं, होय रे तू असाच बसला होतास का? अजगर म्हणतो, हो मी असाच बसलो होतो. मग आता तसाच बस आणि मर. ह्यानं तुझा जीव वाचवला आणि तू ह्याला खायला निघालास. तर मित्रांनो, आज रानात आलतो, एक गोष्ट सुचली मला, मी पण कुठतरी ऐकली होती आणि आज ती तुमच्या समोर मी मांडली. तर मित्रांनो, उद्या एक तुम्हाला अशीच गोष्ट सांगल. जर तुम्हाला अशीच गोष्ट ऐकायची असेल, आता राहिले तर आपले मोजून इथं दिवस 15 दिवसानंतर मी जाणार ऊस तोडणीला. तिकडं पण ऊस तोडणीचे व्हिडिओ टाकील. आणि जर तुम्हाला असेच खेड्यातील ऊस तोडणीचे व्हिडिओ पाहायचे असतील तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. खेड्यातील जीवन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटू उद्या. तोपर्यंत नमस्कार. आणि मित्रांनो, 2-4 दिवस व्हिडिओ आले नाहीत, त्याचं एक कारण होतं की आपला मोबाईलच बिघडला होता. आता दुरुस्त करून आणलाय, आता रोज टाकील. आणि हो, तुम्ही कुठल्या गावातून व्हिडिओ पाहता हे पण मला कळू द्या, कारण मला पण आनंद वाटेल की तुम्ही कुठल्या गावातून व्हिडिओ पाहता. एक पुण्याच्या ताई आहेत, मला काही वाचा येत नाही इंग्लिश, फक्त आपलं नाव मराठीमधून टाकत जा. ते आपल्या प्रत्येक व्हिडिओला कमेंट करतात, लाईक करतात. तर मित्रांनो, भेटू उद्या. तोपर्यंत नमस्कार.